नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उभाटाला उमेदवार मिळेल की नाही यात शंका, आमच्या गटाकडे उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचा मंत्री संजय शिरसाटांचा दावा। तर निवडणूक आयुक्तांकडून मतमोजणीच्या तयारीचा आढावा, शांततेत विक्रमी मतदान झाल्याबद्दल केलं प्रशासनाचं कौतुक। आता बघूया सविस्तर बातम्या। शिवसेना शिंदे गटामध्ये उभाटा गटाचे गिरराज राम हळणोर यांच्यासह अन्य काही शिवसैनिकांनी प्रवेश करत यावेळी पक्षाचे प्रमुख ते मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांचं स्वागत करत उभाटा गटावरती निशाणा साधलाय। उभाटाला उमेदवार मिळाले की नाही यात शंका आहे, आमच्या गटाकडे उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचा मंत्री शिरसाट यांनी दावा केलाय। निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। तुम्ही पाहत असाल आमच्या पक्ष कार्यालयामध्ये ही जी काही गर्दी दिसते सर्व इच्छुक उमेदवारांची आहे, त्यांच्या सहकारी त्यांच्या बरोबर आहेत आणि ज्या पक्षाकडे एवढी रश होते याचा अर्थ आहे की सर्वसामान्य माणसाला इथं महायुतीची सत्ता हवी आणि म्हणून आता आज काही प्रवेश झालेत। ज्यांनी शिवसेनेमध्ये अनेक वर्ष काम केले तसे हळणोर असतील, डांगे असतील, राऊत असतील, ते सगळं कार्यकर्तेसहित आमच्या पक्षामध्ये आलेत। याचा अर्थ असं होत आहे की त्या पक्षामध्ये जे काही शिल्लक राहिले होते ते आता शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे आलेले। उभाटाची अशी अवस्था आहे की त्यांना आता उमेदवार मिळेल की नाही मिळेल अशी शंका प्राप्त होते, म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक तेवढ्याच जोशाने आणि ताकदीने आम्ही लढवणार आहोत। अहो यांना बोलायचा अधिकार नैतिक आहे का? काँग्रेस का नाही मुंबईच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर? उभाटाबरोबर काँग्रेस आहे का? स्वतःचा पक्ष ज्या काँग्रेसच्या उभाटाबरोबर राहून स्वतःची मलिदा खाल्ला आहे, तुम्ही आज का नाही मुंबईमध्ये? कोणत्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याबरोबर आहात? म्हणून यांना हे स्वतःच उभाटाला कंटाळलेले लोक आहेत आणि यांनी आता महाविकास आघाडी तोडलेली आणि ह्या लोकांना तसा बोलायचा नैतिक अधिकार नाही। आमची युती मजबूतीने काम करते आणि आमच्या बरोबर अजितदादा पण आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट लढणार असून याबाबत एक बैठक नुकतीच पार पडली आहे। मात्र या बैठकीत राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटातील कार्यकर्ते आणि हे उपस्थित होते। या बैठकीनंतर भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिल्यात। संभाजीनगर भारतीय जनता पार्टी व छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना महायुतीची चर्चा आम्ही पहिली फेरी आम्ही सुरू आज केली आणि यामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच लढणार या अनुषंगाने अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सकारात्मक वातावरणात आमची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात एकूण प्रभागांची रचना, जातीय समीकरणं आणि तिसऱ्याला काही लाभ होणार नाही अशा अनुषंगाने काय आपल्याला व्यवस्थापन करता येईल त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी सांगोपांग चर्चा केलेली आहे आणि परत उद्या आम्ही बसणार आहोत आणि उद्या आम्ही या युतीच्या बद्दलचा निर्णय आपल्याला कळवूयात। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, त्यांचे सर्व सहकारी आज आम्ही या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बसून चर्चा केली आणि या चर्चेमध्ये आम्ही ठरवलं की आम्हाला जे बोलायचं होतं सर्व आम्ही लोकांनी हे केलं। उद्या दुपारच्या वेळेस आम्हाला सर्व लोकांना आपल्या आपल्या नेत्याची सुद्धा चर्चा करून व्यवस्थित करायचं आहे। त्या पद्धतीने आमची चांगली चर्चा या ठिकाणी झालेली आहे भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची। जागांच्या संदर्भात किती जागांची मागणी, काय त्याच्यावर चर्चा? आम्ही आता ही पहिली पूर्ण बैठक घेतली। या बैठक घेतल्यानंतर त्याच्यातून कसे वाढ होणार आहे, कसे तुटलेले आहे, कारण की आपण पाहिलं असेल गुलमंडी वाढ म्हणजे एक ठिकाणचा नाही, राजा बाजार वाढ कुठपर्यंत गेला, अशा पद्धतीने सर्वांची आम्ही चाचपणी करून हे केलेलं आहे। आम्ही ती चर्चा केली, ती आपल्या नेत्याची चर्चा करणार आहे। आम्ही पण नेत्याची चर्चा करून उद्या बसून लवकरात आम्ही आमची युतीच्या मीटिंग फायनल करणार। आकड्यांमुळे काही घासाघाशी झाली आता काहीच नाही त्या विषयात।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने 20 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाविरोधात आंदोलन उभारणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनीष नरवडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. हे बघा, महानगरपालिकेने काल एक असा सर्वसामान्यांना अपेक्षित नसणारा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी मराठी आणि उर्दू माध्यमांच्या 20 शाळा या कायमस्वरूपी बंद केलेल्या आहेत आणि त्यांनी कारण असं पुढं केलं आहे की विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आम्ही या शाळा बंद करतो. परंतु महानगरपालिकेच्या ज्या शाळा बंद करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यांना फक्त या शाळा खाजगी विकासकांना, खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर द्यायचं आहेत. त्यामुळे यांनी या शाळा बंद केल्यात. गरिबाच्या विद्यार्थ्यांनी, शोषित वंचित पीडितातल्या घटकांनी शिक्षणापासून वंचित राहावं असा हा मुख्य उद्देश हा महानगरपालिका आयुक्तांचा दिसून येतो. राज्य सरकारचे धोरण एका ठिकाणी राबवायचं. मराठी शाळा टिकतील, मराठी शाळेला अभिजात शाळेचा भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे मराठी शाळा, उर्दू शाळा बंद करायच्या. म्हणजे हे धोरण हे सर्व गरिबावर अन्याय करणारे हे धोरण आहे आणि हे धोरण महानगरपालिका आयुक्त स्वतः राबवत आहेत. त्यामुळे यांचा मी या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करतो आणि त्यांना मागणी करतो की आपण ज्या CBSE पॅटर्नच्या ज्या शाळा 6 शाळा जे केलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये, या शाळेमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना मिळत नाही, फुल झालेलं आहे. मग तुम्ही मराठी शाळा CBSE पॅटर्न करा ना. तुम्हाला कोणी अडवलं? तुमच्याकडे निधी आहे, राज्य सरकारकडून निधी मागवा, या शाळेचा दर्जा सुधारावा आणि या पटसंख्या कमी होण्यामागं तुमचे शिक्षक जबाबदार आहेत. यांची जनजागृती कुठेतरी कमी पडते पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होते. यांच्या शिक्षकांनाही सुद्धा या शाळा बंदच करायच्या होत्या. त्याच्यामुळे यांनी शाळेमध्ये यायचं, मोबाईलवर गेम खेळत बसायचे, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायचं. त्यामुळे विद्यार्थीची पटसंख्या कमी होऊ लागल्या. त्यांनी जो निर्णय घेतलाय तो हुकुमशहासारखा निर्णय, तो अयोग्य निर्णय आहे. इथं कमिटी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा हुकुमशहा कारभार चाललाय. अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांची घरं तोडायची, आता शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे त्यांच्या हुकुमशहाची जी पद्धत आहे काम करण्याची ती हुकुमशहासारखी. त्याच्यामुळे मी त्यांचा निषेध करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये मी न्यायालयामध्ये धाव घेणार आहे. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. सामाजिक भावनेतून समाजातील नवे उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, जालना जिल्हा माहेश्वरी सभा व युवा संघटन, श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने RR केबल प्रस्तुत भव्य महाराष्ट्र ट्रेड फेअर 2025चं आयोजन दिनांक 19 ते 22 डिसेंबर दरम्यान SFS स्कूलच्या प्रांगणात करण्यात आल्याची माहिती समस्त माहेश्वरी सभेच्या वतीने देण्यात आली आहे. 21 तारखेला दुपारच्या सेशनमध्ये MSME IPO ऑपॉर्च्युनिटीज इन शेअर मार्केट, कॅपिटल मार्केटमध्ये कसं आपण जावं, कॅपिटल मार्केटमध्ये कसं काय शेअर्सचे आपण जे काही व्यवसाय करतो त्यामध्ये कसं अभ्यास करावा, मार्केटचा अभ्यास कसा करावा, कुठले शेअर्स घ्यावे, त्या बाबतीत सगळं शिकवण तिथं दिली जाणार आहे. आणि 22 तारखेला सकाळी ऑपॉर्च्युनिटीज इन कन्स्ट्रक्शन अँड रिअल इस्टेट बिझनेस, कन्स्ट्रक्शन बिझनेसवर संपूर्ण माहिती या वर्कशॉपमध्ये दिली जाणार आहे. संपूर्ण भारतातलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ लोक, विशेषज्ञ लोक या मार्गदर्शनासाठी येणार आहेत. एक विशेष कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे आणि ती आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कार्यशाळा. ही 20 आणि 21 2 दिवस सलग होणार आहे. यामध्ये मर्यादित व्यावसायिक लोकच त्यामध्ये भाग घेऊ शकतात, कारण मर्यादित लोकांमध्येच ती केलेली आहे. साधारणतः 50 व्यावसायिक लोकांसाठी आहे. त्यामध्ये एक्सपोर्ट कसं करावं, एक्सपोर्टमधले आपले जे काही प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करावं, मार्केटिंगचं प्रेझेंटेशन कसं करावं, ग्राहकांची निवड कशी करावी, इतकंच नव्हे तर त्यांना पहिली ऑर्डर आणि पहिला पेमेंट आणण्यावर त्यांचं संपूर्ण फॉलोअप या संस्थेद्वारे केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे व्यावसायिक दृष्टीनं अतिशय महत्वाचं, अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प या शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.
जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कूपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र.
न्यायालयाच्या आदेशानंतर शिल्लक राहिलेल्या पालिकांचे मतदान आणि त्यानंतर संपूर्ण नगरपालिकांच्या मतमोजणीची तयारी याबाबत राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश कुमार यांनी मंगळवारी विभागाची ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतलाय. यावेळी शांततेत आणि विक्रमी मतदान झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलंय. या बैठकीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक ऋषिकेश भालेराव यांची उपस्थिती होती. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला. ईव्हीएम मशीन आणि स्ट्रॉंग रूमच्या दूरदृष्टीने काय उपाययोजना केल्या, 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या आणि 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासकीय तर पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सुरक्षिततेबाबत सादरीकरण केलं. जिल्ह्यात फुलंब्रीच्या पंचायत समिती नगर अध्यक्ष आणि 17 सदस्यांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर पैठणच्या 4, वैजापूरच्या 2 आणि गंगापूर येथील 2 जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. यासाठी फुलंब्रीत 19, पैठणमध्ये 10, वैजापूर येथे 7 तर गंगापूर येथे 7 मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचं सांगितलं. फुलंब्रीतील 4 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. मतदानासाठीची संपूर्ण तयारी झाल्याचंही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. तर 60 ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेसाठी एकूण 47 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मतदान आणि मतमोजणीच्या काळातही पुरेसा पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली. राज्याच्या मतदानाची सरासरी टक्केवारी 68 आहे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या मतदाराची सरासरी 74.78 आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही वाद झाला नाही आणि आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. मतदानाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मतदान वाढलं असं म्हणत आयुक्त दिनेश कुमार यांनी प्रशासनाचं तोंड भरून कौतुक केलं. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. फुलंब्री, पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथे 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 6 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत अशा 7ही ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. वैजापूर येथे 12, पैठण येथे 15, गंगापूर येथे 10, सिल्लोड येथे 12, कन्नड येथे 12, खुलताबाद येथे 10 तर फुलंब्रीत 10 टेबलावरती मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सर्व झोन व मुख्यालयातील विभाग शनिवार रविवार सुटीच्या दिवशी सुद्धा नियमित सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले होते. परंतु रविवारी दुपारनंतर अनेक कर्मचारी अधिकारी गैरहजर असल्याने कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी शुक्रवारी परिपत्रक काढून शनिवार रविवारी सर्व झोन विभाग प्रमुख इतर कार्यालय नियमित सुरू ठेवण्याचे आदेशित केले होते. या आदेशाचं अनेक विभागाने पालन करत शनिवार रविवार आपापला विभाग सुरू ठेवलं होतं. परंतु अनेक विभागातील अधिकारी कर्मचारी दुपारनंतर गैरहजर असल्याचं दिसून आलं. अनेक विभागात वर्ग 4 व वर्ग 3चे कर्मचारी आपल्या जागेवर बसून होते, तर काही कर्मचारी दैनंदिन कामकाज करताना आढळून आले. तर बहुतांश ठिकाणी कार्यालय सुरू होतं, पण कर्मचारी नसल्याने शुकशुकाट पडला होता. त्यामुळे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आदेश देऊनही अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसलं. अनेक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारलं असता कोणी जेवणास घरी गेलं असल्याचं सांगण्यात आलं. साहेब निवडणूक कामासाठी गेले असल्याचं सांगत होते. मनपा आयुक्त यांनी आपल्या कार्यालयात राहून जेवण करावं असे निर्देश दिले असताना एरवी सुद्धा कर्मचारी घरी जात असल्याचं निदर्शनास येत आहे. यावर मनपा आयुक्त काय कारवाई करणार अशी चर्चा सध्या मनपा वर्तुळात सुरू आहे. महापालिकेच्या नगर रचना विभागाला सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8.5 महिन्यात बांधकाम परवानगीसाठी 1490 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 1067 प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत 65,72,03,379 रुपयांची भर पडली आहे. शहरात होऊ घातलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांना पालिकेच्या नगर रचना विभागाकडून परवानगी दिली जाते. त्यासाठी विशिष्ट प्रकारात प्रस्ताव सादर करावा लागतो. बांधकाम परवानगीचा प्रस्ताव आर्किटेक्टच्या माध्यमातून तयार करणं शासनाने बंधनकारक केलंय. त्याशिवाय ऑनलाईन पद्धतीनेच गेल्या काही महिन्यांपासून प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. प्रलंबित राहणारे बांधकाम परवानगीचे प्रस्ताव लक्षात घेता शासनानं आता हे प्रस्ताव प्राधान्यक्रमाने निकाली काढण्यासाठी नगर रचना विभागाला निर्देश दिले आहेत. पालिकेच्या नगर रचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2025 ते 10 डिसेंबर पर्यंत बांधकाम परवानगींचे 1490 प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत 65,72,03,379 रुपयांची भर पडली आहे.
प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी 1067 प्रस्ताव निकाली निघाले आहेत. एप्रिल महिन्यात 178 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्या माध्यमातून 10,13,84,766 रुपयांचा महसूल पालिकेला मिळाला. मे महिन्यात 170 प्रस्तावांच्या माध्यमातून 7,13,22,737 रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. एकूण महिन्यात 145 प्रस्तावांच्या माध्यमातून 9,23,64,565 रुपये तर जुलै महिन्यात 157 प्रस्तावांच्या माध्यमातून 9,61,65,254 रुपयांचा महसूल पालिकेला मिळाला. ऑगस्ट महिन्यात 187 प्रस्तावांच्या माध्यमातून 7,30,30,813 रुपये तर सप्टेंबर महिन्यात 207 प्रस्तावांच्या माध्यमातून 6,13,13,437 रुपये पालिकेला मिळाले. ऑक्टोबर महिन्यात बांधकाम परवानगींचे 186 प्रस्ताव नगर रचना विभागाला प्राप्त झाले असून त्यातून पालिकेच्या तिजोरीत 12,46,21,807 रुपये जमा झालेत. नोव्हेंबर महिन्यात प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या 201 असून त्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत 4,37,01,405 रुपयांची भर पडली आहे. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 29 प्रस्ताव बांधकामासाठी प्राप्त झाले असून 9.5 लाखांपर्यंतचा महसूल पालिकेला मिळाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शहरातील 4,65,519 नागरिकांचे कार्ड काढण्यात आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली असून योजनेतील लाभार्थ्यांनी 23 डिसेंबरपर्यंत कार्ड काढून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 1 ते 23 डिसेंबर दरम्यान आरोग्य केंद्राअंतर्गत वॉर्डनिहाय आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 10,496 कार्ड काढण्यात आले. तसेच महापालिकेच्या टाउन हॉल येथे दिव्यांग व्यक्तींची नवीन नोंदणी सुरू असून त्यानंतर सर्व दिव्यांगांचं आयुष्यमान कार्डही काढून देण्यात येणार आहे. 1976 दिव्यांगांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले. शहराच्या विविध भागात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी नजीकच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपलं आयुष्यमान कार्ड काढून घ्यावं असं आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उभाटाला उमेदवार मिळेल की नाही यात शंका. आमच्या गटाकडे उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचा मंत्री संजय शिरसाटांचा दावा. तर निवडणूक आयुक्तांकडून मतमोजणीच्या तयारीचा आढावा. शांततेत विक्रमी मतदान झाल्याबद्दल केलं प्रशासनाचं कौतुक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.